श्रोते हो, सुरू करूया सार्थ ज्ञानेश्वरीचा शेवटचा म्हणजेच अत्यंत महत्त्वाचा असा अध्याय 18वा मोक्ष संन्यास योग. या अध्यायाला सर्व गीतार्थ संग्रह योगही म्हटले आहे. व्यास हे कुशल रचनाकार आहेत. त्यांनी वेदरूपी डोंगरावरील उपनिषदांचे माळरान खणले. ते खणत असताना जे लहान मोठे दगड निघाले त्या दगडांची महाभारतरूपी भिंत गीताप्रसादाच्या भोवती बांधली. मध्यभागी एक विशाल दगड तसाच राहू दिला आणि त्या विशाल दगडातून एक 15 मजली मंदिर तयार केले. त्यावर श्रीकृष्ण आणि पार्थ यांच्यातील आत्मज्ञानविषयक संवाद कोरला. 16वा अध्याय म्हणजे घंटेची ग्रीवा. कळस नीट बसावा म्हणून ग्रीवा आणि कळस यांना जोडणारी लोखंडी सळई म्हणजे 17वा अध्याय. 18व्या अध्यायाचा कळस रचून व्यासांनी हे मंदिर पूर्ण केले. ह्या अध्यायाची सुरुवात करताना ज्ञानदेव आपल्या गुरूंचा जय जयकार करून म्हणतात की तुमचे वर्णन करण्यासाठी लागणारे शब्द माझ्याजवळ नाहीत. माझ्या मौन राहण्याचे लेणे मी तुमच्या अंगावर चढवतो. अबोल राहणे हीच तुमची स्तुती आणि काहीच न करणे हीच तुमची पूजा आहे. श्री ज्ञानदेव म्हणतात की 17व्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी अर्जुनाला सांगितले की ओम ततसत ह्या नावावर श्रद्धा ठेवून सर्व कर्मे आचरित जा. तसे केले नाहीस तर सर्व कर्मे व्यर्थ जातील. अर्जुनाच्या मनात प्रश्न निर्माण झाला की फलाविषयी विरक्ती ठेवून कर्मे आचरणे आणि कर्मे पूर्णपणे टाकणे ह्यांतील चांगले काय. खरे तर गीतेचे तत्वज्ञान अर्जुनाला नीट कळले होते, पण भगवंतांचे मौन अर्जुनाला सहन होईना. भगवंतांनी बोलत राहावे म्हणून अर्जुनाने प्रश्न केला की संन्यास आणि त्याग ह्यात काही फरक आहे का. त्यावर भगवंतांनी अर्जुनाला उत्तर दिले की सर्व कर्मांचा त्याग म्हणजे संन्यास आणि कर्मांच्या फळांचा त्याग हा नुसता त्याग. मोक्षार्थी पुरुषाने काम्य कर्मांकडे पाठ फिरवली तरी स्वधर्म पालन म्हणून त्याला नित्य नैमित्तिक कर्मे करावीच लागतात. त्यामुळे त्यांचे फळ मिळत नाही असे काही तज्ज्ञांचे मत आहे, पण ते खरे नाही. कुठलेही कर्म होत असताना त्याचा परिणाम म्हणून दुसरे काम होतच असते. ते दुसरे काम म्हणजेच कर्माचे फळच असते. नित्य नैमित्तिक कर्मे करावीत, पण त्यांच्या कुठल्याही फळाचा उपभोग न घेण्याचा अभ्यास सतत चालू ठेवावा. त्याला जाणकार लोक त्याग असे म्हणतात. काम्य कर्माचा संन्यास आणि नैमित्तिकांचा फलत्याग ह्या दोहोंचा आधार घेऊन लोकांनी आत्मज्ञानाचे पद गाठले आहे. आता भगवंत आपले स्वतःचे मत काय ते अर्जुनाला सांगतात. ते सांगतात की अर्जुना, जो मोक्षार्थी आपल्या ध्येयाबाबत जागरूक असेल त्याने पुढील प्रमाणे आचरण ठेवावे. यज्ञ ज्ञानादी आवश्यक कर्मांचा त्याग करू नये. धर्माबाबत करावी लागणारी कर्मे योग्यपणे आचरत राहिले की रजतम झडून जातात आणि माणूस सत्वगुणी होऊन त्याला आत्मज्ञानाचा प्रकाश दिसू लागतो. स्वधर्माची कर्मे करणे आवडत नाही म्हणून ती टाकणे हा तामस त्याग आहे. आरंभलेल्या कर्माची कटकट ते सुरू असताना ध्यानात येते तेव्हा ते कर्म मनुष्य टाकतो, ते राजस त्याग. अशा पुरुषाला त्यागाचे फळ मिळत नाही. आपल्या धर्माप्रमाणे जे कर्म आपल्या नशिबी आले असेल ते अत्यंत आदराने आणि प्रेमाने आचरणात आणणे. मी हे कार्य आचरित आहे असा विचार न बाळगणे आणि फळाची अपेक्षा न करणे, त्यांचा त्याग करणे, अशा त्यागाला सात्विक त्याग म्हणतात. ह्या त्यागाने रजतमांचा विनाश होतो. मनोवृत्ती अविचल राहते. कर्म आणि कर्ता हे भाव उरत नाहीत. ह्याला खरा कर्मत्याग असे म्हणतात. कर्माचा त्याग करायचा असेल तर कर्माचे फल ईश्वरास अर्पण करावे. त्याच्या प्रसादाने ज्ञान प्रकट होते. धनंजया, हा विश्व पसारा कर्मांच्या फळांचाच परिणाम आहे. जे कर्मांच्या फळांचा उपभोग घेत राहतात तेच यात अडकून राहतात. कर्मांना इष्ट, अनिष्ट आणि इष्टनिष्ट अशी 3 प्रकारची फळे लागतात. इष्ट फळ म्हणजे इंद्रादी देवतांचे देह लाभणे, इष्टनिष्ठ फळ म्हणजे मनुष्य देह प्राप्त होणे आणि अनिष्ट फळ म्हणजे किडे, मुंगी व पाषाण यांचा जन्म प्राप्त होणे. जे लोक अशा धरून कर्मेच्या आचरतात आणि फळांचा उपभोग घेतात त्यांना ही त्रिविध फळे भोगावीच लागतात. वर सांगितल्याप्रमाणे ज्यांना कर्मत्याग साधत नाही त्यांची ही संसार बंधनातून सुटका होऊ शकत नाही. ज्यांना तो साधतो त्यांनी सत्वगुणांची मदत मिळते. ह्या त्रिविध फलरूपी संसारातून त्यांना मुक्ती मिळते. एकदा ह्या अवस्थेत आणि अविचल आत्मतत्वाचा अनुभव येऊ लागल्यावर कर्म असे काही उरत नाही.
परंतु जोपर्यंत कर्तेपणाचा अहंकार आहे तोपर्यंत जीवात्म्याला सुखदायी अथवा दुःखदायी असा भेद कर्माच्या ठिकाणी जाणवतोच. देहाच्या क्रियांशी आत्म्याचा संबंध नसतो. आत्मा या कार्याचा नुसता साक्षी असतो. सरोवरातील कमळे आपल्या फुलण्याने सूर्योदय झाला आहे असे सांगतात आणि भ्रमराकडून आपल्या मधाचा उपभोग घेवितात. त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी असलेली कर्मे अन्य कारणाने वारंवार उत्पन्न होतात. त्याची 5 कारणे आहेत. ती पुढीलप्रमाणे: पहिले देह, देह म्हणजेच अधिष्ठान. दुसरे कर्ता, ह्यालाच वेदांती लोक जीव असे म्हणतात. कर्ता म्हणजे देहामध्ये असलेले चैतन्याचे प्रतिबिंब. हा कर्ता मोहवश होऊन प्रकृती करत असलेल्या कर्मांचे कर्तेपण स्वतःवर ओढून घेतो. दाही इंद्रियांच्या क्रियांचा समूह हे तिसरे कारण आहे. ह्या इंद्रियांच्या मदतीने बाह्य जगामध्ये जाऊन मनोबुद्धी कामे करत असते. चौथे कारण देहातील वायुतत्वाचे क्रियाशील असणे. हा वायू शरीराची स्वाभाविक कार्य करवीत असतो. पाचवे कारण दैव. दैव म्हणजे इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवतांचा समूह. कर्माची उभारणी मनापासून सुरू होते. मनामध्ये प्रथम संकल्पांचा जन्म होतो. मन आपला संकल्प बुद्धीला कळवते. बुद्धी इंद्रियांना कर्माचा रस्ता दाखवते आणि त्या रस्त्याने जीव कर्मांच्या मागे लागतो. जीव हे कर्म आपल्याच देहासाठी देहाकडून करून घेत असतो. कर्माची योग्यता आणि अयोग्यता ही शास्त्र नियमावरच अवलंबून असते. ह्या योग्य अयोग्य कर्मामध्ये आत्मा बांधला गेला आहे असे म्हणतात. आत्मतत्व असल्यामुळे जीव कर्ता होऊन कार्य करतो. पण अज्ञानी लोक आत्म्यावर कर्तेपणाचा आरोप करतात. देहाचा आकार असतो तेवढेच आत्मतत्व आहे अशी भुरळ अज्ञानी माणसाच्या बुद्धीला पडलेली असते. त्यामुळे त्याला देहातीत होता येत नाही. देहामध्ये असूनही जो ह्या कर्माचा स्वतःला स्पर्शही घडू देत नाही तो मुक्त पुरुष असतो. असा पुरुष ओळखता आला तरी आपली मुक्तता होते. असा मुक्त पुरुष ओळखता आला तरच आपली मुक्तता होते. अविद्येच्या झोपेमध्ये हा पुरुष विश्वरचनेचे स्वप्न पाहत असतो. त्याच्यावर गुरुकृपा होते आणि गुरूंनी दिलेल्या मंत्रोच्चाराने हा पुरुष जागा होतो. तो पाहत असलेले विश्वरचनेचे स्वप्न त्या अविद्येच्या झोपेसकट निघून जाते आणि तो पुरुष अद्वयानंदाच्या स्थितीत निवास करू लागतो. त्याची देहाविषयीची अहंता निघून जाते आणि त्याचे चित्त पूर्णपणे अद्वैत भावनेने व्यापते. जोपर्यंत त्याचा देह असतो तोपर्यंत त्याचा देह कार्य करत राहतो. पण ह्या देहकर्मांची त्याला काहीही जाणीव नसते. मुक्त पुरुषांचे देह पूर्वसंस्काराप्रमाणे कार्य करत असतात. पण ते संत पुरुष निष्कलंक आत्मतत्व झालेले असतात. ज्यांच्या मनाला आणि बुद्धीला अज्ञानाने ग्रासलेले असते त्यांच्या चित्तपटावर विपरीत ज्ञानाचे चित्त चितारले जाते आणि त्यात नाना रंग भरले जातात. ते चित्र ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय ह्या त्रिपुटीकडून चितारले जाते. तिच्यापासून कर्माची प्रवृत्ती होते. जे ज्ञान ह्या इंद्रियांत वावरत असते आणि जीवाला सुख आणि दुःख देते व जे गाढ झोपेत नाहीसे होते त्या जीवाला ज्ञाता असे म्हणतात. ही इंद्रिये जेथे जाऊन थांबतात आणि ज्याच्याकडून जीवासाठी लूट मिळवून आणतात ते स्थान म्हणजे ज्ञेय होय. हे ज्ञेय शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या 5 प्रकारांनी जाणले जाते. ज्ञेय एकच असले तरी प्रत्येक ज्ञानेंद्रिय त्याचे निराळे ज्ञान करून देते. ज्ञेय हवेसे वाटले म्हणजे ज्ञाता त्याच्या प्राप्तीसाठी कष्ट करतो आणि नकोसे वाटले म्हणजे त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो. ह्याचा अर्थ ज्ञाता हा कर्ता होतो. अशा रीतीने ही त्रिपुटीच कारण होऊन सर्व कर्मे आचरविते. हा कर्ता अंतःकरण चतुष्टय मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार आणि पंचेंद्रिय ह्यांच्या मदतीने ध्येयाचा विचार करतो आणि सुखदुःखाचा हिशोब करतो. ध्येय वस्तू मिळाल्यामुळे सुख मिळणार की दुःख प्राप्त होणार ह्याचा विचार करून ध्येय मिळवले जाते किंवा टाकले जाते. ह्यालाच कर्म असे म्हणतात. ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय ह्यामुळे कर्माची प्रवृत्ती होते आणि कर्ता करणे किंवा कार्य ह्यामुळे कर्म घडते. ह्या कुठल्याही अवस्थेशी आत्मतत्वाचा काहीही संबंध नसतो. कर्ता, कर्म आणि करणे ह्यांवर त्रिगुणांचा अधिकार चालतो. ज्ञेय आणि ज्ञाता ह्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाचा जे विलय करते ते सात्विक ज्ञान होय. ह्या अवस्थेत शुद्ध ज्ञान शिल्लक राहते. पहा, राजस ज्ञान जीवाला आत्मज्ञानापासून दूर नेते.
त्याला जगात सगळीकडे भेदभावाचा खेळ दाखवते. हा भेदभाव मिथ्या असला तरी राजस ज्ञानामुळे तोच खरा वाटतो. जगात जे जे आहे ते स्वतःच्या देहाच्या उपभोगासाठीच आहे असे तामस ज्ञान मानते. ईश्वर, पाप, पुण्य ह्या कल्पना व्यर्थ आहेत असे त्याला वाटते. अशा रीतीने कर्त्याच्या क्रिया त्रिगुणयुक्त ज्ञानामुळे 3 प्रकारच्या होतात. त्यामुळे कर्माचे सात्विक कर्म, राजस कर्म आणि तामस कर्म असे 3 प्रकार होतात. ह्या कर्मांच्या भेदानुरूप कर्त्यांचेही सात्विक कर्ता, राजस कर्ता आणि तामस कर्ता असे 3 भेद होतात. कर्त्यांचे हे 3 त्रिगुण प्रकार बुद्धीची 3 भेद करतात. बुद्धीचे सुद्धा आता 3 भेद सांगतात. ह्या त्रिगुणांनी भेदित केली नाही अशी कोणतीच गोष्ट ह्या जगामध्ये नाही. ह्याप्रमाणे कर्ता, कर्म आणि ज्ञान ह्या तिन्हींची त्रिविध लक्षणे भगवंतांनी आता अर्जुनाला विस्ताराने सांगितले आहेत. सत्व, रज आणि तम हे त्रिगुणच माणसाला त्रिविध आचरण करायला लावतात. ह्यांचा जोपर्यंत त्याग करता येत नाही तोपर्यंत मनुष्य संसार सागर तरून जाऊ शकत नाही. कृत्य आणि अकृत्य ह्यांचे ज्ञान स्पष्ट ज्या बुद्धीला होते त्या बुद्धीला सात्विक बुद्धी असे म्हणतात. कार्य व अकार्य, धर्माला धरून आणि धर्मबाह्य ह्यांतले कुठले चांगले आणि कुठले वाईट, आपले कल्याण कशामध्ये आहे हे ज्या बुद्धीला पारखता येत नाही ती बुद्धी राजस असते. जे नीतियुक्त आचरण असते ते तामस बुद्धीला पापमय वाटते. वेदांनी मान्य केलेल्या आचरण नियमाविरुद्ध तामसी बुद्धी आचरण ठेवते. बुद्धीच्या ह्या वृत्तीतून कर्मांची रचना होते, पण रचना होईपर्यंत बुद्धी स्थिर राहावी लागते. ही स्थिरता धृतीमुळे येते. ह्या धृतीचेही त्रिगुणांमुळे त्रिविध भाग पडतात. बलवान धृती चित्तात उठल्यावर ती मन, प्राण आणि इंद्रिय ह्यांना त्यांच्या सर्व स्वाभाविक क्रियांपासून दूर करते. अभ्यासाने सर्वांना ध्यानात ढकलते आणि जोपर्यंत या सर्वांना परमतत्वाच्या स्वाधीन करत नाही तोपर्यंत तेथेच कोंडून ठेवते. ह्या धृतीला सात्विक धृती असे म्हणतात. देह धारण केल्यावर जो केवळ धर्म, अर्थ आणि काम ह्यांच्या सिद्धीसाठी अखंड कष्ट घेत राहतो त्या पुरुषाची धृती राजस असते. आळस, झोप, देह आणि द्रव्य ह्यांवर प्रेम, मूर्खपणाचे वागणे आणि ताठा हे 5 दोष ज्या पुरुषाच्या ठिकाणी असतात त्या पुरुषाच्या ठिकाणी तामस धृती असते. बुद्धी आणि धृती ह्यामुळे कर्त्याला जे फळ मिळते त्याला सुख म्हणतात. हे सुखही कर्मानुरूप 3 प्रकारचे असते. हे त्रिगुणात्मक सुख म्हणजे काय हे भगवंतांनी अर्जुनाला विस्ताराने सांगितले आहे. वस्तुतः जीवात्म्याची अवघड परतत्वाशी अतूट भेट होणे हेच खरे सुख असते. ही अतूट भेट घडल्यावर जीवाला पुनर्जन्म घ्यावा लागत नाही. वैराग्यापासून सुरू होऊन आनंदी समाधानात जे विश्राम पावते ते सात्विक सुख असते. विषय आणि इंद्रिय ह्यांच्या मिलनापासून जे सुख मिळते ते राजस सुख असते. ह्याची सुरुवात जरी गोड असली तरी शेवट कडू असतो. अखाद्य खाऊन, अपेय पिऊन, स्वैराचरणी स्त्रीची संगत ठेवून जे सुख मिळते ते तामस सुख असते. प्रकृतीने घडवलेल्या ह्या जगात कोणताच प्राणी असा नाही की जो त्रिगुणांनी बद्ध नाही. ह्या गुणांनी देवांनाही आपल्या पकडीत ठेवले आहे. मग सामान्य लोकांची काय कथा. ह्या गुणांच्या भिन्न भिन्न मिश्रणामुळे 4 प्रकारची वर्तणूक करणारी माणसे घडवली आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे ते 4 प्रकार आहेत. ह्यांचे कर्मपंथ पुढील प्रमाणे असतात. ब्राह्मणांमध्ये सत्वगुण जागृत आणि कृतिशील असतो. क्षत्रियांमध्ये सत्वगुण कृतिशील नसतो. दोघांमध्येही रज आणि तम असतात पण त्यांचे प्रमाण कमी असते. वैश्यांमध्ये रजोगुण प्रभावी असतो आणि सत्वगुण गौण असतो. शूद्रांमध्ये रजोगुणाला तमाचीच प्रेरणा लागते आणि सत्व अगदी गौण असतो. ह्यानंतर भगवंतांनी अर्जुनाला चतुर्वर्णाची कर्तव्य सांगितली. ती पुढील प्रमाणे आहेत. आपली सर्व कर्मे शम, दम, तप, शौच, क्षमा, आर्जव, ज्ञान, विज्ञान, आस्तिक्य ह्या 9 गुणांनी सिद्ध राहून आचरणे हे ब्राह्मण कर्म होय. शौर्य, तेज, धैर्य, दक्षता, झुंज, ईश्वरभाव हे 7 गुण क्षत्रियांमध्ये उपजतच असतात. शेती करणे, गवळ्यांचा धंदा करणे, स्वस्तात खरेदी करून नफा घेऊन विकणे ही वैश्यांची कर्मे असतात. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य ह्यांची सेवा करून जीवन जगणे हे शूद्रांचे कर्म असते. वर सांगितल्याप्रमाणे स्वधर्माचे पालन केल्यामुळे सिद्धीचा लाभ होतो. विहित कर्मांचे पालन ही सर्वात्मक ईश्वराची सेवा असते. निरपेक्ष स्वधर्माचरण सोडून इतर आचरणे स्वीकारणे ह्या वाण्याचा व्यापार होय. विहिताचे आचरण करणे म्हणजे ईश्वराच्या मनातले वा त्याने खुणेने सांगितलेले त्याचेच कार्य करणे होय. ईश्वर माणसाच्या जीवात्म्याला बाहुली करून तिच्यावर अविद्येचे कपडे चढवतो
आणि कळसूत्री बाहुलीला नाचवणारा होऊन अहंकार रूपी सूत्राने नाचवत असतो. निरपेक्ष पूजेने तो प्रसन्न होतो आणि प्रसाद म्हणून वैराग्य भाव देतो. हे वैराग्य उद्भवले की आत्मतत्वा वाचून दुसरे काहीही आवडेनासे होते. स्वधर्माचरण हे कष्टप्रद असले तरी परिणामांकडे लक्ष ठेवून स्वधर्माचे आचरण करावे. आत्मज्ञानाचा लाभ हवा असेल तर कर्मे करावीच लागतात. स्वकर्माच्या आचरणाला ईश्वर महापूजा समजतो. त्या पूजेमुळे प्रसन्न झालेला ईश्वर मनुष्याच्या चित्तातल्या तम आणि रज ह्या गुणांना झाडून टाकतो आणि अमृतमय अशा आत्मतत्वाची तीव्र उत्कंठा चित्तामध्ये जागी करतो. त्याच्या चित्तातली इंद्रियरूपी सांसारिक रुची निघून जाते. त्याचे मन आणि त्याची बुद्धी हे मोकळे होतात, अंतर्मुख होतात. त्याला ऐहिक आणि पारलौकिक इच्छा उरत नाहीत. खरे ज्ञान हेच विश्रांतीचे स्थान आहे असे त्याला वाटू लागते. त्याच्या देहाकडून कार्य घडत असतात, त्यामुळे त्याच्या प्राक्तनाचा नाश होतो. तो कुठलेच आचरण स्वेच्छेने करत नाही. असे झाल्यावर त्याला गुरु भेटतात. त्यांच्या उपदेशामुळे अविद्येचा अंश निघून जातो आणि तो नैष्काम्य अवस्थेला पोहोचतो. देहावस्थेतील ही परमसिद्धी आहे. श्री गुरु भेटून त्यांनी उपदेश केल्यानंतर ही नैष्काम्यावस्था ताबडतोब प्राप्त होत नाही. बुद्धीचा मळ विवेकाने झटकून बुद्धी शुद्ध होते. ती द्वैत भावना टाकून आत्मचिंतन करू लागते. इंद्रियांच्या प्रवृत्तींना मागे फिरवून बुद्धी अंतर्मुख होते. इंद्रिये स्वच्छ झाल्यावर धृती त्यांना धारणेचा अभ्यास करावयास लावते. अशा स्थितीत कर्मयोगी सर्व आवडीनावडींचा त्याग करून एकांतवासात राहतो. देह धारणेपुरते अन्न प्राशन करतो. त्याचा देह, त्याची बुद्धी आणि त्याचे मन बाह्य जगतासंबंधी काहीच क्रिया वा विचार करत नाहीत. ध्यान, ध्याता आणि ध्येय ही त्रिपुटी विसरून केवळ एकच रूप राहीपर्यंत योगाभ्यास करतो. योग साधनांचा बळकट आधार घेऊन आत्मतत्वाचे ध्येय गाठण्यासाठी चिंतनाचा अभ्यास करतो. ह्या कामात त्याला वैराग्याची साथ लाभते. असा हा वैराग्ययुक्त ज्ञानाचा अभ्यास करणारा पुरुष आत्मलाभाला योग्य होतो. तो राजयोगरूपी घोड्यावर स्वार होतो आणि मोक्षरूपी विजयश्रीला वरण्याकरता संसाररूपी रणात निशंकपणे शिरतो. अहंकार, आसक्ती, दर्प, काम, क्रोध आणि परिग्रह ह्या वैऱ्यांचा तो निपात करतो. ह्या सर्वांमध्ये परिग्रह अतिबलवान असतो. मी निसंग आहे ह्या विचार रूपाने तो उरतो. ह्या दुर्जय परिग्रहावर मात केल्यावरच ह्या संसार रणात कर्मयोगी विजयी वीर होतो. आत्मनित्व आदी कैवल्य देणारे 18 गुण त्याचे मांडलिक होतात. मोक्षश्रीच्या प्रासादाच्या रस्त्यावरून जात असताना वृद्धिसिद्धीचे अनेक समूह त्याच्यावर आसक्त होतात, पण त्याची वाटचाल सुरूच राहते. आत्मसाक्षात्कार होईल असे दृष्टीपथावर आल्यावर तो कर्मयोगी साधनरूपी हत्यार खाली ठेवतो. तो पुरुष ब्रह्म होण्यास अधिकारी होतो. ब्रह्म आणि ब्रह्म दृष्टीपथास आल्यावर तो कर्मयोगी साधनरूपी हत्यार खाली ठेवतो. तो पुरुष ब्रह्म होण्यास अधिकारी होतो. ब्रह्म आणि ब्रह्म होणारा ह्यांच्यातील अंतर शांतीच्या योगाने नाहीसे होते. तो सर्वत्र समभावयुक्त होऊन राहतो. त्या ज्ञानाने त्याला भेदभावरहित केलेले असते. त्या ज्ञानासह तो सायुज्यतेला येतो. त्याचे ज्ञानही लय पावते. परब्रह्मतत्व ज्याच्या पूर्ण अकलनात येते तो ज्ञानभक्त होय. ज्ञानभक्ती अनुभवावी लागते, ती शब्दांमध्ये सांगता येत नाही. ह्या स्थितीत ब्रह्म, आत्मतत्व, ईश्वर हे केवळ शब्द उरतात. अशा स्थितीत तो आणि परब्रह्म एकच होते. परब्रह्माचे निर्मळ असे आत्मस्वरूप स्वतः सिद्ध आहे. ते प्रत्येकात असतेच. पण जीव आणि आत्मतत्व ह्यांमधील अविद्येचा दाट पडदा दूर केल्यावर ते प्रतीत होते. गीता आणि इतर शास्त्रे ह्यांत एक महत्त्वाचा फरक आहे. इतर शास्त्रे अविद्यानाशाचे उपाय सांगतात आणि गीताशास्त्र हे स्वयंप्रकाशी आत्मज्ञान आहे. गीतेचा उद्देश आत्मज्ञान करवून देणे आहे. अविद्यानाश आणि मोक्ष हे केवळ ज्ञान साधनेनेच जमते, असा या गीतेचा मुख्य सिद्धांत आहे. गीतेने आत्मसंपत्तीच्या लाभाचे पुष्कळ उपाय सांगितले. त्या सर्वांचे सार भगवंतांनी अर्जुनाला थोडक्यात सांगितले आहे. भगवंत अर्जुनाला सांगतात की अर्जुना, निष्ठायुक्त कर्मयोगी स्वधर्मचारण रूपी पुष्पांनी माझी पूजा करतो आणि मी प्रसन्न होऊन त्याला ज्ञाननिष्ठ करतो. तुझ्या हातून घडणाऱ्या कर्मापेक्षा आत्मतत्व भिन्न आहे. हे तुझ्या ध्यानात आल्यावर परतत्व आणि तू ह्यामध्ये अंतर नाही ह्याचा तुला अनुभव येईल आणि तू देहबंधरहित होशील. तू संसारमुक्त होशील. अहंकाराच्या भूमिकेत राहिल्यामुळे तुला माझे बोल उमगले नाहीत.
तर तुझे कधीच कल्याण होणार नाही. ईश्वर तुझ्या हृदयाकाशात आहे. तेथे राहूनच तो प्रत्येक प्राण्याला विषयाचा भोग घ्यायला लावतो. ईश्वराच्या अधीन असलेल्या प्रकृतीला काय पाहिजे ते करू दे. गीता ह्या नावाने ओळखले जाणारे हे वेदोपनिषदांचे साररूप तत्वज्ञान आहे. हे ज्ञान मोक्षदायी आहे. ह्या ज्ञानाने अधोक्षज्ञ असा जो मी त्याचा अनुभव घेतो आहे, वस्तुतः हे सर्व ज्ञान प्रमाणांच्या पलीकडचे आहे. पण तुझे नशीब बलवत्तर म्हणून मी हे तुला शब्दांत मांडत आहे. तुझे अंतकरण आणि तुझा देह सर्वत्र माझा अनुभव घेऊ. संतांच्या संगतीची आवड तू तुझ्या चित्तात निर्माण कर. माझे विश्वरूप असणे ही स्थिती ज्या नामात असेल ती माझी नामे उच्चारित राहा. तुझ्या कृती माझ्यामुळे आणि माझ्यासाठी होत आहेत ही जाणीव जागी ठेव. धनंजया, कर्मे करत मला कसे प्राप्त करून घेता येते तो उपाय मी तुला सांगितला. कर्मे मला अर्पण करणे, त्याने माझा संतोष मिळवणे आणि त्याने ज्ञान लाभ होणे व शेवटी मद्रूप होणे हे त्याचे सार आहे. माझ्या वाचून ह्या जगात दुसरे काहीच नाही असे अनुभवणे हेच आत्मज्ञान आहे. स्वतः सकट सर्व भगवंत आहे असा अनुभव येणे ह्यालाच भगवंताला शरण जाणे असे म्हणतात. अशा प्रकारे वेदांचे मूळ असलेली सर्वांना पठणाचा अधिकार देऊन पवित्र करणारी ही गीता भगवंतांनी सांगितली. गीतेच्या पहिला अध्याय हा विषयाचा उद्घाटक आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये ज्ञानयोगाची सुरुवात केली आहे. तिसरा अध्याय हा कर्मकांडाचा आहे. अध्याय 4 ते 11 हे 8 अध्याय देवताकांडाचे आहेत. अध्याय 12 ते 15 हे 4 अध्याय ज्ञानकांडाचे आहेत. अशा प्रकारे गीता वेदांप्रमाणे श्रीकांडी आहे. ज्ञानानेच मोक्ष मिळते हे सूत्र मांडल्यानंतर ज्ञानाचे जे वैरी असतात त्यांचे वर्णन 16व्या अध्यायात केले आहे. शास्त्रांच्या मदतीने ह्या वैऱ्यांचा नाश कसा करावा ह्याचे निरूपण 17व्या अध्यायात केले आहे आणि दुसऱ्या अध्यायापासून 17व्या अध्यायापर्यंत जे विषय मांडले आहेत त्यांचे सार 18व्या अध्यायामध्ये सांगितले आहेत. गीता सांगून भगवंतांनी मोक्षप्राप्तीचे उपाय सर्वांसाठी सुलभ केले आहेत. भगवंतांनी ही गीता जरी अर्जुनाला सांगितली असली तरी सर्व जगाचे त्यामुळे कल्याण झाले आहे. गीतेचे अनुष्ठान कसे करावे हेही भगवंतांनी अर्जुनाला सांगितले. शुद्धाचरणी गुरुभक्त ह्या ज्ञानशास्त्राची आवड असणारा, माझी आणि माझ्या भक्तांची निंदा न करणारा, ह्यांना ह्या गीतेचा आशय सांगणारा असा तू मला फार प्रिय होशील. तू माझ्याप्रमाणेच होशील असे भगवंतांनी अर्जुनाला सांगितले. ओम ह्या अक्षरात परब्रह्मतत्व सामावलेले होते. हे गीता रूपात येऊन विस्तारित झाले. वेदांचे मर्म असलेली ही गीता जो कोणी माझ्या भक्ताला सांगेल तो देह टाकल्यावर मद्रूप होईल आणि देहात असतानाही माझे त्याच्यावर अपार प्रेम जडेल. ह्या गीतेत प्रत्यक्ष मोक्ष सजीव होऊन राहिला आहे. जो कोणी ह्या गीतेचा पाठ आणि त्यात स्वतःच्या बुद्धीने काहीही बदल न करता वाचेल त्याने ज्ञानाग्नी प्रज्वलित करून अविद्येचा होम केला असे होईल आणि तोही मला प्रियच होईल. इतर ग्रंथांची निंदा न करता ही गीता जो कोणी श्रद्धेने ऐकेल त्याची जन्मांजन्मांतरीची पापे नाश पावतील. गीता वाचणारा आणि ऐकणारा दोघांनाही महाआनंदाचा लाभ होईल. भगवंतांचे बोल ऐकता ऐकता अर्जुन स्वानंद सरोवरामध्ये बुडून जाऊ लागला. त्याला सावध करण्यासाठी भगवंतांनी त्याला विचारले की ज्यासाठी हे शास्त्र मी तुला सांगितले त्यासाठी तुला ह्याचा उपयोग झाला का? तुझ्या मूळच्या कर्माकर्मांच्या मूर्ख कल्पनांचे निरसन झाले का? भगवंतांचे प्रश्न ऐकून सात्विक भावांनी व्यापलेला अर्जुन भानावर आला आणि म्हणाला की भगवंता, माझा सगळा मोह निघून गेला आहे. जे शब्दांमध्ये कधी मांडताच येणार नाही ते ज्ञान तुम्ही मातेच्या ममतेने मला दिलेत. माझे जीवन कृतार्थ झाले आहे. तुमच्या कृपेने झालेल्या आत्मज्ञानाचे माझ्या चित्तातल्या मोह मुळासकट उपटून निघाला. तुम्हीच दृश्य द्रष्टा आणि दर्शन आहात. माझे गुरु होऊन तुम्ही मला जो उपदेश केला तो मला पटला आहे. धृतराष्ट्रासाठी कृष्णार्जुन संवादाचे कथन करणारा संजय आनंदात बुडून गेला होता. तो धृतराष्ट्राला म्हणाला की राजा, देवांनी तुमची ज्ञानदृष्टी जागी केली आहे आणि घोर रणभूमीवरही ब्रह्मानंद अनुभवता येतो असे स्पष्ट दाखवून दिले आहे. श्रीकृष्ण दर्शनामुळे अर्जुनाला आनंद झाला आहे की अर्जुन दर्शनामुळे श्रीकृष्णांना आनंद झाला आहे हे सांगता येत नाही. महाराज, ज्याविषयी उपनिषेदही बोलू शकत नाहीत ते ज्ञान व्यासमुनींच्या कृपेने मी आज ऐकले आहे. एवढे बोलून संजय आनंद सागरात बुडू लागला. त्याच आनंदात तो श्रीकृष्ण श्रीकृष्ण असे म्हणत राहिला. अंध धृतराष्ट्राला ह्याची काहीच कल्पना आली नाही.
तो संजयाला म्हणाला की अरे तू श्रीकृष्ण श्रीकृष्ण असे काय बडबडतो आहेस? मला एवढेच सांग की ह्या युद्धात जय कोणाचा होईल? ह्यावर संजय सांगतो की महाराज, श्रीकृष्ण आणि त्याचा शिष्य आणि सखा अर्जुन ज्या बाजूला असतील त्यांचाच जय होईल. ह्या विरुद्ध काही झाले तर हा विजय म्हणजेच ह्या विजय शब्दाला अर्थच उरणार नाही. ज्ञानदेव म्हणतात की 700 श्लोकरूपी किरणांचा हा गीता सूर्य तळपत आहे. गीतेचे हे 700 श्लोक श्रेष्ठ आणि सुंदर आहेत आणि सर्व श्लोकांची योग्यता सारखीच आहे. ह्या भगवंतांची वाङ्मयीन मूर्ती आहे. ही गीता मी ज्ञानदेवाने सद्गुरूंच्या मदतीने सोप्या मराठी भाषेत सांगितली. माझ्या सद्गुरूंनी तुमच्यासारख्या संतांची सेवा करण्याची संधी मला दिली. त्यामुळे माझे जीवन यथार्थ झाले. तुमच्यामुळे हे आत्मज्ञानाचे व्याख्यानरूपी मंदिर पूर्णपणे रचले गेले. मी येथे फक्त सेवेकरी झालो आहे. आता मी विश्वात्मक श्री गुरूंजवळ पसायदान म्हणून पुढील याचना करत आहे. हे विश्वात्मक देवा, प्रसन्न व्हा आणि माझी याचना पूर्ण करा. ह्या जगातील खलपुरुषांनी आपले वाकडे वर्तन टाकून द्यावे आणि त्यांनी सज्जनांची संगत आवडो. पापाचा अंधार दूर होऊन स्वधर्माचरण प्रकाश सर्व जगावर पसरो. ईश्वरनिष्ठांच्या समूहाचे मंगल हो. जो ज्यासाठी कष्ट घेईल ते त्याला मिळो. सर्व सज्जन लोक जगाला आपलेसे वाटोत. सर्वजण समाधानी राहोत आणि आदिपुरुष भगवंतांचे भजन पूजन करोत. जे लोक ह्या गीतेत सांगितलेले आचरण करतील त्यांना पूर्ण कामत्व येऊन मोक्ष मिळो. विश्वात्मक भगवंत प्रसन्न होऊन त्यांनी माझ्या याचनेला मान्यता दिली म्हणून मी ज्ञानदेव अत्यंत आनंदी झालो आहे. श्री शिवाच्या विद्याकुलातील श्री निवृत्तीनाथांच्या शिष्याने श्री ज्ञानदेवांनी ही देशी भाषेची लेणे चढवलेली गीता महाराष्ट्र देशात गोदावरीच्या तीरावरील पैठण पासून 5 कोसांवर असलेल्या नेवासे ह्या गावातील श्री महालयेच्या देवळात सांगितली. शके 1506 तारणनाम संवत्सरातील भाद्रपद महिन्याच्या वद्य षष्टीच्या दिवशी कपिला षष्टी श्री जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ यांनी पाठांतराने बिघाड झालेला आणि मुळात अतिशुद्ध असलेली ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नीटनेटका करण्याचे कार्य गोदावरी तीरावरील पैठण येथे पूर्ण केले आणि याच ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वरी हा ग्रंथ समाप्त होत आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय.